Hare
तसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखित आहे हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसी देई प्रेम काही कणा विठ्ठला विठ्ठला ये तसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखित आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे. अभंग बाळक्रीडा या सदरातील असून 3 चरणाचा आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईच्या वरळी भागातील सेंच्युरी लिगच्या प्रांगणातील हे कामगार निवास आणि हरिहर संत सेवा मंडळाच्या माध्यमातून गेली 60 वर्ष या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण होत आहे. उत्सवाचं हे 61वे वर्ष आहे. मी रात्री आपल्याशी संवाद साधला की अखंडितपणानं या मंडळानं हा ज्ञानेश्वरीचा ज्ञानदीप अखंड तेवत ठेवला. आज आपण 61व्या वर्षाचा काला करतो आहोत. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. आज आपणा सर्वांना प्रसाद मिळणार आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये भगवान कृष्णाची काल्याची लीला येते. भगवान कृष्णचंद्रांनी काला केला. नंतर हा काला वारकरी संप्रदायातील साधू संतांनी केला आणि आपण आज काला करीत आहोत. इकडे लक्ष द्या. भगवंतानी काला केला आणि तो एकदाच केला. थोडं नीट आहे का कीर्तन? भगवान कृष्णचंद्रांनी पुन्हा काला केल्याचं कुठेही वर्णन नाही. एकदाच केला. नीट आहे का? काला किती महत्वाचा आहे, काला किती दुर्लभ आहे, याचं उदाहरण हे मोठं आहे. भगवान कृष्णचंद्र हे अवतारी पुरुष असताना त्यांना सुद्धा एकदाच काला करता आला, दुसऱ्यांदा नाही करता आला. इतका काला महत्वाचा. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाची ही लीला वारकरी संतांनी प्रधान मानली. अनेक भक्तिपंथ भारतवर्षात आहेत. काही संप्रदायांनी भगवान कृष्णचंद्रांच्या रासक्रीडेवर लक्ष केंद्रित केलं. लक्ष द्या.
थोडा लांब ठेवा म्हणा. आपलीच व्यवस्था आहे पण त्रास तरी. माझ्या विचाराकडे लक्ष द्या. काही संप्रदायांनी देवाच्या रासक्रीडेला महत्व दिले, पण गुजरात प्रांतामध्ये देवाच्या नृत्याला प्राधान्य आहे. गरबा, रासक्रीडा आदी समारंभ होतात. महाराष्ट्रीयन संतांनी मात्र देवाच्या काला या क्रीडेवर लक्ष केंद्रित केले आणि काला केला. संत श्रेष्ठ नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, समता माळी, गोरोबा काका, चोखोबाराय, संत कबीर महाराज, संत जनाबाई, या सगळ्या संतांनी मिळून काला केला आणि ती परंपरा आपणही सांभाळत शेकडो वर्ष काला करतोय. पण आजचं वैशिष्ट्य सांगतो, इकडे लक्ष द्या. भगवान कृष्णाने काला केला तो यमुनेच्या तीरावर केला. माझं बोलणं कळतंय ना? भगवान कृष्णाने काला केला तो यमुनेच्या तीरावर केला. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी साधू संतांनी काला केला तो चंद्रभागेच्या तीरावर केला. आणि आपण सगळे काला करतोय अरबी समुद्राच्या तीरावर. सकल तीर्थ वर्णन आहे. तीर्थे त्रिभुवनी घडती समुद्र अवगहनी. सर्व तीर्थ ज्या समुद्रात एकत्र येतात त्या समुद्राच्या किनाऱ्यावर आपला काला चालू आहे. त्या काल्याचं वैशिष्ट्य काय? तर काला या शब्दाचा अर्थ प्रसाद आहे. मी फार वेळ काल्याचं कीर्तन करणार नाही, थोडा वेळ करणार आहे, पण अतिशय चांगलं सांगणार आहे. माझ्याकडे लक्ष द्या. काला म्हणजे काय आहे? एवढे एवढे मुरमुरे असतात. त्या दहीहंडीत आता एवढे एवढे मुरमुरे आहेत. ती दहीहंडी फुटली की आपल्याला मुरमुरे मिळणार, बरोबर आहे ना? मग ते हातामध्ये मुरमुरे पडले की माणूस असा नमस्कार करून खातो, बरोबर आहे? काय फक्त मुरमुरे आणि दही आहे, काही नाही आहे त्याच्यात. मुरमुरे आणि याच्यापेक्षा दादरच्या चौपाटीची भैयाची भेळ चांगली असते. तुम्ही गेलाय का ते दादर चौपाटीला? भैया अशी ओली भेळ करतो, मस्त पैकी त्याला मुरमुरे, शेव, फरसाण, चिंचेचा कोळ, गुळ, लिंबू, त्याच्यावर पापडी टाकून अशी शेव बिव पेरून अशी हातात देतो. मला सांगा, त्या ओल्या भेळीची डिश आल्यानंतर असं कोणी कपाळाला लावतो? कपाळाला लावून पाया पडून खातो? काय गेले असा कोणी खातो? तिथे चवदार आणि चटकदार असते, पण कोणी त्याला नमस्कार करत नाही आणि नमस्कार कोणी खात नाही. काही फरक कळतोय? सांगू म्हणता? मुरमुरे तेच, इथे पण मुरमुरे आहेत, तिथे पण मुरमुरे आहेत, बरोबर आहे? पण मुरमुऱ्याला भैयाचा हात लागला की वेळ होते आणि देवाचा हात लागला की काला होतो. त्याला कोणी नमस्कार करत नाही. या हातात ते दोन जरी मुरमुऱ्याचे दाणे हातात पडले तरी माणसं डोक्याला लावतात आणि तोंडात घालतात. तो प्रसादात फलान शांती, देवाचा प्रसाद ही शांती निर्माण करणारी.
समाधान निर्माण करणारी आहे. गेल्या 2 दशकामध्ये खूप मोठी वैज्ञानिक क्रांती झाली. इकडे लक्ष द्या. आपण सगळे संगणकी युगात जगतोय. जवळपास 40 वर्ष झाली मला सेंच्युरी मिलच्या उत्सवात येऊन. आपण हे सगळे 40 वर्षापूर्वीचा विचार जर केला तर कदाचित 40 वर्षापूर्वी सुखोपभोगाची साधनं आमच्याकडे नव्हती, पण माणूस समाधानी होता. माझं बोलणं कळतंय? आमच्याकडे मोबाईल नावाचं यंत्र नव्हतं. कित्येक घरामध्ये मिक्सर नव्हते. कित्येक घरामध्ये घरघंटी नव्हती. दळायला बाहेर जावं लागायचं. वॉशिंग मशीन नव्हती. हाताने कपडे धुवावे लागत होते. माझं बोलणं कळतंय? ही अत्याधुनिक साधनं आमच्याकडे नव्हती, पण माणसं समाधानी होती. पण आज सगळी साधनं पायाशी डोळून घेताना माणसाचं समाधान मात्र हरवत आहे. असं चित्र आहे. याचं कारण आहे, कोणती वस्तू समाधान देत नाही आणि वस्तूशिवाय समाधान नाही. 2 वाक्य वेगळी आहेत, कळणार नाही लवकर. प्रपंचात वस्तू असतात. मग टीव्ही असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, या वस्तू आहेत, त्या सुख देत नाही. पण ज्ञानेश्वरी वाचा, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ईश्वरी सत्तेला पण वस्तू म्हणते. हे ध्यानात घ्या. मग माझं वाक्य कळेल. वारकरी कीर्तन ऐकण्यासाठी फार ताकद लावावी लागते. प्रपंचाच्या वस्तूंनी समाधान मिळत नाही. आणि आध्यात्मिक सत्तेचा विचार केला तर वस्तूशिवाय समाधान नाही. म्हणजे काय? एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुका आहे ऐसी, जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तुगामी, असं ज्ञानेश्वरी बोलते. भगवत प्राप्तीशिवाय माणसाला समाधान मिळणार नाही. चाहे तो किती संसारात असू दे. पारणाचार्य पुंडलिक महाराजांचं मला सातत्यानं स्मरण आहे. ते कधी कधी विरोधाने गोष्ट सांगायचे. पुंडलिक महाराज बहुत अच्छी बात कहते थे और बहुत मीठे बोलते थे. गोड बोलायचे. अजूनही जी जुनी लोक आहेत त्यांना माहिती आहे की कोणी हाक मारली तर जी म्हणायची, असा त्यांचा आग्रह असायचा. एक गोष्ट सांगितली होती त्यांनी, बरं का. तुम्हाला नसेल माहिती, कारण तुम्ही ऐकलं नसेल त्यांचं कीर्तन. ते कोण सांगायचे कीर्तन. एकदा गोष्ट सांगितली होती, मस्त गोष्ट सांगितली होती बरं का. हे त्यांची म्हणून सांगतो आम्ही. ते म्हणायचे, अरे संसार संसार. माणसं म्हणायची जसा तवा चुल्यावर. तर ते म्हणायचे आमचं गाणं तसं नाही. म्हणायचे जसं कपबशीचं घर, असं म्हणायचे. अरे संसार संसार जसं कपबशीचं घर. ते रॅक असतं का नाही कपबशीचं. मग तो दृष्टांत सांगायचे की आमचा संसार तसा आहे. लोकांना कळायचं नाही म्हणजे कसं आहे. तर रूपकानं ते सांगायचे, बघा म्हटले, बशी निवांत बसलेली आहे, कप मात्र 24 तास टांगलेला आहे. सेकंड शिपला जातोय, थर्ड शिपला जातोय. आता तरी कप कळला का नाही तो, असं पुंडलिक महाराज सांगायचे. तरी हा म्हणतो आम्ही संसारा समाधानी. महाराज पुढे म्हणायचे, बशीचा थाट केवढा, तिला उचलायची तर 5 बोटांनी उचलायची. कपाच्या कानाला धरून उचलायचं, तरी कप म्हणतो मी फार समाधानी.
बऱ्याचशा कपांना पण कळलेलं दिसतंय. आणि शेवटी महाराज म्हणायचे, कपाचे हाल कुणी खात नाही, बशी फुटली तर ती रिटायर होते, पण कपाचा कान तुटला तरी त्याला चपलेला तेल द्यायला ठेवायचा, पण सोडायचा नाही. असं एक संसाराचं गणित पुंडलिक महाराज सांगायचे कीर्तन. प्रपंचामध्ये सुखाचा विचार नाही, लक्षात ठेवा. पण गाडी बदलली पाहिजे. समाधान मिळायचं असेल तर त्याचं सर्वात मोठं प्रतीक काय असेल तर तो काल आहे. फार सुंदर. समाधान त्यांची इंद्रिये सकळ, समाधान त्यांची इंद्रिये सकळ, समाधान त्यांचे इंद्रिये सकळ, समाधान त्यांचे इंद्रिये सकळ. वाढवायला नको, एवढ्या लोकांना ऐकू जाते. जयाचे गोपाळ समागमे, जयाचे गोपाळ समागमे, माझी वाणी तुझे पती गुणनाम, माझी वाणी तुझे पती गुणनाम. जयाचे गोपाळ समागमे, जयाचे गोपाळ समागमे, माझी वाणी तुझे पती गुणनाम, माझी वाणी तुझे पती गुणनाम. देवाचे गुणानुवाद गायले की माणसाला समाधान मिळतं, लक्षात ठेवा. म्हणून हा काल आहे. माझ्या प्रिय श्रोत्या, अवतार मीमांसेचं वर्णन आहे. 3 गोष्टी सांगतो. अनेक लोक या ठिकाणी आहेत की ज्यांची गीता मुखोद्गत आहे, गीतेचा पाठ झाला. देव अवतीर्ण होतात ते 3 कारणासाठी येतात. बऱ्याचशा मोठ्या गोष्टी आहेत, मला वेळ नाहीये तेवढा. तरी देखील तुमच्याशी संवाद करतो. जे लोक येतात ना, त्याच्यात 2 प्रकारचे लोक असतात. काही लोक काम घेऊन येतात आणि काम संपलं की निघून जातात. हा एक वर्ग पहिला आहे. काम घेऊन येतात, काम संपलं निघून जातात. ज्ञानेश्वर महाराज काम घेऊन आले, काम संपलं, समाधिस्थ झाले. अवघ्या 22व्या वर्षी, अवघं 22 वर्षाचं वय. मला कधी कधी प्रश्न पडतो, दीक्षितजी, मला प्रश्न पडतो की ज्ञानेश्वर महाराजांचा एक शिष्य 1400 वर्ष जगला का नाही? 1400 वर्षाचे तप्ततीरवासी चांगदेव 1400 वर्ष जगले. मग माऊलीना 1500 वर्ष जगायला काय अडचण होती? जगू शकले असते. काम संपलं, निघून गेले. तुकाराम महाराज काम संपलं, 42 वर्षे निघून गेले. हा पहिला वर्ग आहे. काम घेऊन येतात, काम संपलं की निघून जातात. काही माणसं विनाकारण येतात आणि कॉलनीला नको झाली तरी जात नाही. सगळी कॉलनी त्याच्या गोड जेवणाची वाट बघत असते, पण अशी माणसं जात नाही. समाजाला त्रासदायकच असतात. त्याचं कारण असं आहे, मोगऱ्याचं फूल सुगंधी असलं तरी त्याला आयुष्य कमी असतं आणि दगडाला आयुष्य भरपूर असतं. लोकांची डोकी फोडण्यातून त्याचा जन्म झाला. आता येणाऱ्यामध्ये 3 वर्ग, इकडे लक्ष द्या. कोणते 3 वर्ग? एक वर्ग आहे आणावं लागतं, दुसरा वर्ग आहे येत असतात, आणि तिसरा वर्ग आहे यावंच लागतं. लक्ष द्या थोडा.
आणावं लागतं त्याला भगवान म्हणतात. देव असा येत नाही, देव येत नाही. मला विस्तार करायला खूप जागा आहे, पण मला वेळ नाहीये. काल्याच्याच लीलेमध्ये गोष्ट आली. भगवान खोड्या करू लागले गोकुळात. तेव्हा काही गवळणींचा एक समुदाय जमला आणि त्याने मंडळ स्थापन केलं आणि घोषणा दिली, श्रीकृष्ण हटाव गोकुल बचाव. त्या श्रीकृष्णाला हकलून द्या. काय झालं बाबा? तर खूप चोऱ्या व्हायला लागल्या. आमच्या घरात येतो, चोऱ्या करतो, मडकी फोडतो, गाडगी फोडतो. एक गवळण म्हणाली, माझा नाव सासरा झोपला होता अंगणामध्ये, त्याच्या डोक्यात त्याने मडकं फोडलं. तर जुनी म्हातारी एक गवळण होती, ती म्हणाली, भगवान कृष्णाला नावं ठेवू नका. थोडं ऐका, नीट ऐका. भगवान कृष्णाला दोष देऊ नका. मग बाकीच्या गवळणी म्हणाले, मग काय करा? त्याला कोणी आणलाय त्याचा शोध घ्या. गवळणीचा शहाणपणाचा सल्ला, सवे तुकया मेला तेणे अगुणा आणीला. हे काम तुकाराम महाराजांचं आहे. साधू संतांनी देवाला आणलं. येत असतात हा दुसऱ्या कॅटेगरीतला भाग आहे. 3 कॅटेगरी सांगितल्या. एक, आणावं लागतं त्याच्या देव आहे. येत असतात त्यांना संत म्हणतात. कोणाचा फोर्स नाहीये, ते स्वेच्छेनं येतात. त्याला सगळं म्हणत बसत नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, संत येत असतात. इकडे लक्ष द्या. आणि तिसरी कॅटेगरी जी आहे, यावंच लागतं. त्यात तुम्ही आम्ही सगळे लोक आहोत. पण कर्माचं संचित इतकं मोठं केलंय की संचित भोगण्यासाठी माणसाला या भूतलावर यावंच लागतं आणि केलेल्या कर्माचा भोग भोगावा लागतो. हा एक कर्माचा सिद्धांत आहे. इकडे लक्ष द्या. भगवान येतात त्याची 3 कारण मी अत्यंत सुचारू पद्धतीने संक्षिप्तपणे साक्षेपी चिंतन करतोय. भगवंताचा अवतार होतो तो 3 कारणासाठी होतो. 3 कारण. पहिलं कारण, कोणी काय बोलू पण मला तरी एक वाटतंय ते सांगतो. माननीय B.R. चोप्रा साहेबांनी एक चांगलं काम केलं. ते त्यांनी महाभारत दाखवलं टीव्हीवर. त्यामुळे सामान्य माणसांचे किमान गीतेचे 2 श्लोक तरी पाठ झाले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत आणि परित्राणाय साधूनां विनाशाय युधिष्ठिरतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. दर रविवारी ते श्लोक ऐकून ऐकून तेवढे 2 श्लोक तरी लोकांचे पाठ झाले. 3 गोष्टीसाठी भगवान येतात. रवी भाऊ, हो रवी शेठ, जरा ते स्वयंपाकाचं बघा. मला त्यामुळे लाऊडली बोलावं लागतंय. इकडे लक्ष द्या. या 3 गोष्टी सांगितल्या. सज्जनांचा सांभाळ, सज्जनांचा सांभाळ, दुर्जनांचा नाश, आणि तिसरी गोष्ट आहे धर्माची संस्थापना. या 3 गोष्टीसाठी भगवान येतात. आजचा जो अभंग आहे त्या अभंगात पण 3 गोष्टी सांगितल्या तुकोबरायांनी. पहिली गोष्ट, देवाने लीला केली. 3 गोष्टीसाठी भगवान प्रसिद्ध आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, मी गेल्या 40 वर्षात अनेक महापुरुषांचं ऐकलंय. त्यामध्ये महान भगवत भक्त होते भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराज. बहुत बड़े संत थे.
भागवत कथा करते थे, बहुत बढ़िया सुनाते थे. त्यांचं दर्शन पण दुर्मिळ होतं डोंगरेजी महाराजांचं. पण त्यांच्या श्री चरणाजवळ बसून त्यांच्या श्रीमुखातून ही 3 वेळा भागवत कथा आहे. हे माझं खूप मोठं पुण्य आहे, मोठी पारमार्थिक संपत्ती आहे. ते काय म्हणायचे, 3 प्रकारचे गणित त्यांनी सांगितले. मला थोडा विस्तार करायला वेळ नाही, पण अवतार मीमांसा सांगताना ते म्हणाले हे 2 देव असे, राम आणि कृष्ण, हे 2 देव आहेत म्हणाले. ते असे आहेत, एक अति सरळ आणि एक अति वाकडा. बिरला ऐसा बताते थे डोंगरेजी महाराज. 2 देव आहेत, एक अति सरळ, एक अति वाकडा. त्यामुळे कोण सरळ आणि कोण वाकडा? ते म्हणायचे प्रभू रामचंद्र अति सरळ, भगवान कृष्ण अति वाकडा. ते म्हणायचे त्यांच्या नावापासून सुरुवात करा. रामाच्या नावात एक अक्षर वाकडं नाही. राम सरळ आहे ना, आणि याच्या नावात एक अक्षर सरळ नाही, प्रु वाकडा, कृष्ण पण वाकडा. बरं, प्रभू रामचंद्र उभे राहिले तर सरळ उभे राहतात, हातात कोदंड पाणी, आता धनुष्य घेऊन. आपल्या मंदिरात बघा, पटांगणात रामरायाचं मंदिर आहे, प्रभू रामचंद्र हातात धनुष्य घेऊन सरळ उभे. हा उभा राहताना पण सरळ नाही, पाय वाकडा, कंबर वाकडी, मान वाकडी, 3 ठिकाणी वाकडा आहे. असं संतांनी वर्णन केलंय, 3 ठिकाणी वाकडा. त्रिभंगा देहुडा ठाण मांडोनिया माये, त्रिभंगा देहुडा ठाण मांडोनिया म्हणायचं का नाही हा मी फार विचार करतो. हे चांगलं म्हणताय तुम्ही. पर दोघांचं चरित्र असं आहे, भगवान प्रभू रामचंद्र कधी आयुष्यात खोटं बोलले नाही, नोंद नाही खोटं बोलल्याची, आणि हा कधीच खरं बोलला नाही, ती पण नोंद तशीच आहे. एकदा भगवान कृष्णाला विचारलं, तू खोटं का बोलतो? देवाने काय सांगितलं माहितीये? आता मी काय करू? माझं खोटं बोलणं जरी असलं तरी लोक त्याला खरं म्हणतात, त्याला मी काय करू? माझा इलाज नाही. देवाच्या लीला अगम्य अनाकलनीय अशा स्वरूपाच्या या अभंगाचा विचार करताना 3 गोष्टी देवानी केल्या. काय काय केल्या? तर पहिल्यांदा देवानी लीला केली रांगताना, दुसरी लीला केली गोधन चारताना, आणि तिसरी लीला आहे धर्माची संस्थापना. रांगता गोधने राखीता रांगता गोधने राखीता रांगता गोधने राखीता रांगता गोधने जसे चरित्र नारायण जसे चरित्र नारायण. रांगता गोधने
पहिली लीला केली रांगता. त्याचं रांगणं पण किती महत्वाचं आहे. पुरुषांना नाही कळणार, पुरुष त्या भानगडीत नाही. यांना विचार, त्या सांगतील सगळ्या. माझ्या माता भगिनी त्यांना विचार, लहान मुलांचं संगोपन करतात ना, त्याच करू जाणे. आपलं काम नाही मंडळी. बोलू का? रागवणार नाही. ते मूल खेळतंय तोपर्यंत बाप सांभाळतो. पटलेलं दिसतंय. हसत असतं, खेळत असतं तोपर्यंत बाप सांभाळतो, त्याला फिरवतो. आणि ते रडायला लागलं, त्या बायकोच्या ताब्यात येतो, म्हणतो घे तुझं पोट. याचं नाही का? हे सांभाळणं आपल्याला जमत नाही, लक्षात ठेवा. त्या किती कष्ट करू दे, त्यांना सांभाळावंच लागतं. सांभाळतात. मला प्रामाणिकपणे सांगा, किती बाप उठले तो जेवताना मुलाची शी धुवायला? माझ्या माहितीप्रमाणे एक पण बाप उठला नाही. मी सुद्धा नाही. तर महाराज झालं म्हणून काय झालं? हे काम आपण करत ती बघा. जेवत असेल ते मूल आलशी करून उठा, हात धुवून उठावं. हात धुते, त्याची शी धुते, त्याला कपडे घालते. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असेल तर फक्त आईचं प्रेम आहे, लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा मोठं प्रेम कोणतं? सांभाळते, सगळं करते. मला कधी कधी राग येतो बरं का. काय काय माणसं म्हणतात आमच्या आईला काही कळत नाही, बेअकली माणूस आहे. अहो, लहानपणी डोळ्यात काजळ घातलं त्यावेळेस किती सावकाश घातलं. तिला कळत नाही म्हणतो. मला वाटतं त्याचा डोळाच फोडायला पाहिजे. आई किती हळूच घालते. जाई काजळ मुंबईला प्रसिद्ध आहे, जाई काजळ. आमची आई आणायची जाई काजळाची डबी. आता विभक्त झाले, म्हणजे पूर्वी एकत्र असायची. 10-20 माणसं कुटुंबात. जाऊबाई असायच्या, नणंद असायची, दीर असायचे, सासू असायची, एखादी आत्या असायची. मिक्सर नव्हते ना. पाट्यावर होतं का नाही? मग जर पाट्यावर चटणी वाटत असेल आई, तेवढ्यात एक कोर येतं बाहेर, आहे झाली. कळतंय का माझं बोट? त्याचं चटणी घेऊन आलेलं असायचं, आहे झाली. ते शी करून आलेलं असायचं बाहेरचं. मग आता त्याचं ढोंगण व्हायचं. मग तिची चटणी वाटलेलं असायचं. मग ती कुणाला तरी सांगायची, जाऊबाई थोडं बाळाचं शी धुवा, कारण मी आता चटणी वाटली. ती धूत नव्हती. दूध होती का? नाही. तरी हा म्हणतो मोठा झाल्यावर आमच्या आईला काही कळत नाही. मला वाटतं त्याच हाताने धुवायला पाहिजे. तुझ्या ढोंगणाची आग झाली असती म्हणजे कळलं असतं की आई काय असते. आणि तिने किती पाळलंय. मला वेळ नाहीये, कधी फिर आएंगे तो बताएंगे, जरूर बताएंगे आई काय करते. आईचं कौतुक बघा. आता तुम्ही ते 4-5 महिने पोर असंच असतं. ज्या दिवशी पोर पालथं पडतं ना, तेव्हा तिला किती आनंद वाटला. आज पालथं पडला, प्रगती झाली, वाटतं का नाही? आज तो पालथा पडला. ज्या दिवशी बसायला लागतं त्यावेळेस आज बसला बरं काय तो पहिलाच बसलाय का? पण माझा मुलगा बसला, त्याचा आनंद किती आहे. तो रांगायला लागला की आज रांगत रांगत गेला बरं का दरवाजावर. आता फळी लावावी लागेल तिथं. ही त्याची स्थित्यंतर असतात लहान मुलाची. भगवान पण असे रांगायला लागले. तळवे तळ हात टेकेल, डाव्या गुडघ्याने रांगत असा देव रांगायला लागला. तरी देवाने रांगण्याची लीला केली. भागवतात त्याचं वर्णन आहे दशमस्कंदात. त्या नंदराजाच्या वाड्यामध्ये समोर अंगणात 2 झाडं होती, मोठी झाडं होती.
अर्जुन वृक्ष होते असं वर्णन आहे. अर्जुन वृक्ष त्याचं नाव आहे. अर्जुन म्हणजे त्याला आईनाचे वृक्ष म्हणतात. कोकणात मी गेला ते अत्यंत कडक अशी झाडं असतात. अर्जुन वृक्ष. त्याचं आयुर्वेदामध्ये अर्जुनारिष्ट करतात हृदयाला बल येण्यासाठी. त्याच्या सालीचं आसव करतात बरं का. अत्यंत कडक लाकूड असतं आणि ते इमारती लाकूड म्हणून वापरतात. ती 2 झाडं होती. याने त्रास दिला म्हणून आईने त्याला उखळाला बांधलं. ती दामोदर लीला प्रसिद्ध आहे. यशोदेने त्रास देऊ नये म्हणून त्याला उखळाला बांधलं. अहो आता ते सांगायला मला वेळ नाहीये. पुरुषांना काहीच त्रास नाहीये. स्वयंपाक करताना मुलं त्रास देतात, त्या सांभाळतात. आता ते नाही बोलत. ते कोकणात नव्हतं पण आमच्याकडे होतं. पूर्वी सासूरवासनी बायका असायच्या फार. सासू नावाचा राष्ट्रपती तो असायचा. हमारे वहां तो बहुत खतरनाक परिस्थिती थी. क्या बताऊं आपको. पश्चिम महाराष्ट्रातील सासू फार खाष्ट. आणि ती सासू खाष्ट कशी असते हे जगाला कळावं म्हणून देवाने ललिता पवारला जन्म दिला. आता पटलं असेल तुम्हाला. देवाने तिला डोळा पण तसाच दिला होता. अत्यंत खाष्ट सासू. सासवा खाष्ट असायच्या. काम करायला लागायचं. तर तेव्हाच्या बायका काय करायच्या माहिती. तुम्हाला नसेल माहिती पण तुम्ही तशा नाही आहात. ते लहान मुलाला एवढी एवढी आफू द्यायची. म्हाताऱ्या बायकांच्या जरा माना आहे. एवढी एवढी आफू द्यायची. आफू दिले की ते पोर 5 तास. तेव्हापासून त्याला पडायची सवय झाली. पाच तास काम करायची. यशोदेला त्रास दिला तिने उखळाला बांधला देवाला आणि ती कामाला गेली. हा कसला त्याने ते उखळच घेऊन बाहेर गेला. उखळाला बांधलं होतं. उखळ घेऊन बाहेर गेला. ती जी 2 झाडं होती त्या झाडाच्या फटीतून गेला. छोटी फट होती. लाला कृष्ण आतमधनं पलीकडे गेला पण ते माग डमरू सारखं उखळ अडकलं. उखळ बघितलंय का. भात चढायचं असतं ते लाकडाचं. ते अडकलं. अडकल्याबरोबर भगवान अहो लिहिलंच त्याची. एक धक्का दिला जोरात. ते दोन्ही झाडं खाली पडली. आता भगवान 9 महिन्याचा. झाडं केवढी. उखळ केवढं. पण भगवान कृष्णाची कर्तम करतो अन्यथा कर्तुम शक्ती असल्यामुळे एका धक्क्यात ती झाडं पडली आणि त्याच्यातून 2 दिव्य पुरुष बाहेर पडले आणि त्याने देवाला नमस्कार केला. निघून गेले. कोण होते. कोण होते हे शापित गंधर्व होते. देवाचा खजांजी असणारा कुबेर. त्याची ही 2 मुलं होती. उन्मत्त झाली होती. पैशाचा माज होता. माझ्या प्रियश होत्या. रात्री दारू पिले तर सकाळी नशा उतरते पण पैशाची नशा उतरत नाही. ते माजलेले होते. एके दिवशी एका सरोवरामध्ये क्रीडा करताना अप्सरांबरोबर क्रीडा करताना तिथं देवर्षी नारद आले. पण देवर्षी नारद आले तरी सुद्धा नारदाकडे त्यांनी पाहिलं नाही. नमस्कारही केला नाही. नारदांना राग आला. नारदाने त्याला शाप दिला. पृथ्वी तलावर जाऊन तुम्ही वृक्ष व्हा. ही कुबेराची दोन्ही मुलं झाडं झाली. आपली चूक लक्षात आली. त्याने नारदाची क्षमा मागितली. काहीतरी उशाप द्या. दया करा. आमचं लक्ष नव्हतं तुमच्याकडे. तुम्हाला नमस्कार करायला पाहिजे होता पण आमच्याकडनं तो नमस्कार करता आला नाही. आम्हाला उशाप द्या. त्या देवर्षी नारदाने सांगितलं तुम्ही काही वर्ष झाड म्हणून जगाल. ज्या दिवशी भगवान कृष्णाचा अवतार होईल त्याच्या पायाचा स्पर्श तुम्हाला झाला की तुम्ही वृक्ष योनीतून मुक्त व्हा. भगवान कृष्ण अवतीर्ण झाले. त्यांच्या पायाचा स्पर्श झाला की त्या 2 कुबेर पुत्रांचा उद्धार झाला. ही लीला भगवंताने रांगताना केली. दुसरी लीला केली ती गोधने चारताना. गायी चारताना.
टाकत जा ना, ऐकत जा. हेरत बन बन कौवा चरावत, हेरत बन बन कौवा चरावत, हेरत बन बन कौवा चरावत. अरे तुकड्या बंधू लकडी दिलेले हात, अरे तुकड्या बंधू ऐका आणि म्हणा, ऐका म्हणा. त्या ब्रज भाषेतले अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचे काही तुकड्या बंधूचे. हेरत बन बन गौवा चरावत, म्हणजे तुकड्या बंधू सांगतात की हातामध्ये लकडी घेऊन वनावनामध्ये गौवामध्ये गाय चालत होता. हेरत बन बन गौवा चरावत, हेरत बन बन गौवा चरावत. हे तुकड्या बंधू लकडी दिलेले हात, हे तुकड्या बंधू लकडी दिलेले हात. काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई गायी चालल्या. हा मोठा विषय 2-5 मिनिटात सांगावा असा नाही, पण जे ज्येष्ठ लोक बसले थोडेफार, तुम्ही सगळ्या बसलेल्या माता भगिनी, सर्व समाज गाढ झोपलाय, त्याला काही पडलेली नाही. कानाची रंध्र उघडी ठेवून ऐका. आता खूप मोठं संशोधन झालंय. दुधाची जी मागणी आहे, दीक्षित साहेब हे ऐकण्यासारखं आहे. दुधाची जी मागणी आहे समाजाची, त्याच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन फक्त 15% आहे. म्हणजे 100 लिटर दुधाची मागणी असेल तर उत्पादन फक्त 15 लिटर आहे. 85 लिटर आम्ही काय पितोय? फक्त पांढरं स्वच्छ केमिकल पितोय, पिशवीतून आलेलं. कुठेही गोधन शिल्लक नाही आता. ना गायी आहेत, ना म्हैशी आहेत, ना बकऱ्या आहेत. कोणाला वेळ नाही. आम्ही पिशवी आणतोय, कापतोय, लगेच स्पेशल दुधाचा चहा करतो. दूध नाही येते मंडळी. काल्याच्या कीर्तनातून आम्ही आता ते प्रकरण परिस्थितीच्या इतकं बाहेर गेलंय. खूप वाईट गोष्ट आहे, सांगायला पण मला खूप दुःख होत आहे. तरी मी सांगतोय की आमचे दूध उत्पादक दुधाला फॅट लागावे म्हणून त्याच्यात युरिया टाकताय. आणि आम्ही भारतीय सगळे बांधव आहोत, पितोय आम्ही. पेढा सुद्धा खावा या लायकीचा राहिला नाही. खावाच नाही तर पेढा काय खाणार? ही खूप मोठी प्रदूषित भूमिका आज समाजाच्या समोर आहे आणि आम्ही त्याचे बळी ठरतो. दूध, दही, तूप, लोणी, पोषक घटक द्रव्य न मिळाल्यामुळे जवळपास 80% लोक व्हिटॅमिन B12 ने आजारी आहेत. गंभीर समस्या समाजापुढे. म्हणून एकच सांगतो, पटो नाही तर न पटो, भारतामध्ये गाय वाचली तरच देश वाचेल, नाही तर देश वाचला नाही. गाय वाचली पाहिजे. हा साधू संत आक्रोश करतायत की गाय वाचली पाहिजे. भले तुम्ही मुंबईकर, तुम्हाला गाय ठेवायला जागा नाही, पण जो गाय पाळतोय त्याला आम्ही काहीतरी मदत केली पाहिजे तर गाय जगेल, हे लक्षात ठेवा. कारण दूध आम्हालाच पाहिजे. माहित नसेल तुम्हाला कदाचित, आता मला वेळ पण नाही आहे तेवढा सांगायला. माझ्याकडे खूप आहे सांगण्यासारखं, पण मी वेळेच्या अभावी नाही सांगू शकत. पण एक
उदाहरणादाखल एक सांगतो, फक्त इकडे लक्ष द्या, सांगायला वेळ नाहीये पण सांगतो, मग कालापट करायचं मला. मी रायगडावर गेलो जेव्हा, हे ॲज इट इज, रायगडावर गेलो, राजगडावर गेलो, शिवनेरीवर गेलो, मोठमोठ्या गडांवर मी हौसेनं गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या गडकोटांचं दर्शन घेणं हा खूप मोठा आनंद आहे. तर ते मला असे खड्डे दिसले, खोल खड्डे दिसले बरं का. हे असं नाही स्वराज्य निर्माण झालं, असं नाही राष्ट्र निर्माण झालं, हे सांगितलं पाहिजे कुणीतरी. ते खड्डे दिसले, मला काही कळले नाही. 2-2, 3-3 फुटाचे खड्डे दगडामध्ये, दगडा पाषाण कातळामध्ये. कशाचे खड्डे असतील? मला वाटलं त्यावेळेला सुरुंग बिरुंग लावल्यामुळे खड्डे झाले असतील, पण मला काही कल्पना नव्हती काय कशाचे खड्डे. एके दिवशी माझी आणि पद्मविभूषण असणाऱ्या इतिहास तज्ञ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची भेट झाली. त्यांचं व्याख्यान होतं, माझं कीर्तन होतं. दोघे जण जेवायला बसलो आणि गप्पांच्या ओघात मी प्रश्न विचारला की, मी त्यांना बाळासाहेब म्हणायचे, बाळासाहेब मी म्हटलं किल्ल्यांवर गेलो तिथे असे ठिकठिकाणी, रायगडावर पण असे दगडी खड्डे, कशामुळे हे खड्डे पडले असतील? काही सुरुंगांच्यामुळे हे खड्डे पडले का? त्यावेळेला त्यांनी मला असं उत्तर दिलं की हे खड्डे जे पडले ते अशाने पडले नाही, ते मुद्दाम खड्डे केलेले आहेत, असं मला त्यांनी उत्तर दिलं. मुद्दाम कशासाठी केलेले आहेत खड्डे? तर तुम्ही सगळ्यांनी मायबाप श्रोत्याने ऐका, त्यावेळेला दगडामध्ये खड्डे केले, ते कशासाठी केले? तर त्या काळामध्ये रायगडच्या सगळ्या परिसरातले छोटे छोटे खेडे होते, त्या खेड्यातल्या सगळ्या बायका, पुरुष गायी राखायचे, बायका गायीच्या धारा काढायच्या, त्याचं दूध दही करायच्या, दह्याचं मुरवण करून लोणी करायच्या, आणि लोणी करून देशी गायीचं शुद्ध तूप आणून गडावर ठेवायच्या, आणि ते तूप त्या दगडाच्या खड्ड्यामध्ये ठेवलं जायचं 10-10 वर्ष. आणि जेवढं जुनं तूप झालं, आणि ते तूप जुनं झालं की लढाई झाल्यानंतर सैनिकाच्या अंगावर वार असायचे, त्या वाऱ्याला गायीचं तूप लागलं की ते बरे होऊन जायचे, त्याच्यासाठी उपयोग केला. ते महाराष्ट्र असा उभा राहिला नाही, त्या सगळ्या माझ्या पूर्वजांनी एवढं मोठं काम केलं. हा दुःख आहे, गायच नाही. गायीसारखा दिसणारा एक दुसरा प्राणी आम्ही आणला, जर्सी गाय म्हणून. त्या जर्सी गायीचं दूध सातत्यानं 3 वर्ष पिलं तर त्याला कॅन्सर होणार आहे. हे राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षितांनी संशोधन करून सिद्ध केलं, आणि आज आम्ही सगळे दूध पितोय ते 80% जर्सी गायीचं पितोय. या पार्श्वभूमीवर काल्याच्या कीर्तनाचा मी विचार केला पाहिजे. रांगता गोधने राखीत आहे, भगवान कृष्ण अवतार आले तरी भगवान कृष्णाने गायी राखल्या. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. विठोबा चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणन, ऐशी देई प्रेम काही कळा. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की
भगवान कृष्णाच्या लीला सांगितल्याशिवाय गाणं करता येत नाही. इकडे लक्ष द्या. श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये भगवान कृष्णाच्या लीला आल्या आणि त्या सातत्यानं ऐकू वाटतात. इकडे लक्ष द्या. गीता तत्व जसं नित्य नूतन आहे, त्रिभुवन सुंदरी असणाऱ्या पार्वतीचं सौंदर्य जसं नित्य नूतन आहे, तशा भगवान कृष्णाच्या लीला पण नित्य नूतन आहे. नित्य नूतन म्हणजे काय? नित्य नूतन या शब्दाचा अर्थ काय? या शब्दाचा अर्थ असा आहे, रोज नवीन दिसणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एक फार सुंदर गंमत केली बरं का. ज्ञानेश्वरी, इकडे लक्ष द्या. त्यांनी भगवान शंकराचं आणि पार्वतीचं भांडण झालं असं सांगितलं. ऐकताय ना? बसा बसा. आलेत का? या इकडे लक्ष द्या. असं द्या, ऐका. नाही तर कीर्तन बुक्क्यावर जायचं. ऐका नीट. नित्य नूतन म्हणजे नवीन. असं एकदा पार्वतीचं आणि भगवान शंकराचं भांडण झालं. काही भांडणाला कारण नव्हतं. आता तुम्ही सगळे बसला इथं बरं का, तुम्ही पण उभे. आमच्या नवरा बायकोचं भांडण झालं नाही असं एखादा असेल तर हात वर करतो. मला माहिती आहे कोणी हात वर करणार नाही. आणि एखाद्याने हात वर केला तर वर हात का केला म्हणून घरी जाऊन भांडण होईल. मी तरी हात कुठं वर केला. भांडण होतच असतं. नवरा बायकोचं भांडण व्हायला कारण लागत नाही आणि मिटवायला पण काही कुणा मध्यस्थाची गरज नाही. छोट्या मोठ्या कारणावर भांडण होतं. कुठली महाराजांनीच गोष्ट सांगितली ती एकदा सांगू का? त्यांची आठवण म्हणून. एकदा म्हणजे नवरा बायकोचं भांडण झालं. कशावरनं? तर नवरा बायकोला म्हणाला, अगं कोणी पोपट पाळतो, कोणी कुत्रा पाळतो, कोणी मांजर पाळतो, आपण एक माकड पाळतो. तर ती म्हणली, कशाला एक घरात असताना दुसरा आणायचा? याच्यावरच भांडण झालं. म्हटलं तू मलाच माकड म्हणते. वास्तविक त्या बाईची तशी हेतू. लहान एक मूल होतं त्यांचं 2 वर्षाचं. एक मुलगा आहे घरात आपल्या, कशाला नवीन माकड आणायचं? हे भांडण झालं. तो डबा फेकून गेला. तिने आपला पोळी भाजी केली होती, डबा टाकला, गेला सेंच्युरी मिलला कामाला. गेल्यानंतर त्याला पश्चाताप झाला, अरे आपण चूक केली. ती पहाटे 4ला उठते, आंघोळ करते, आपल्याला डबा करून देते. बोलली तर काय झालं, आपण डबा टाकून नाही यायला पाहिजे होतं. किती आपल्यासाठी कष्ट करते सांगू. कंपनी सुटल्या घरी जाताना गजरा घेऊन गेला, भांडण संपलं. काही त्या भांडणाला अर्थ. भगवान शंकराचं आणि पार्वतीचं भांडण झालं. कशावरून? साधं गोष्ट, साधी छोटी गोष्ट. काय झालं भांडण? भगवान शंकर गीता वाचत होते. रोज वाचायची गीता. काहीतरी सण होता संक्रांतीचा. त्या दिवशी पार्वती पैठणी नेसली, कापसेची, येवल्याची पैठणी नेसली, दागिने घातले. भगवान शंकराचं काही लक्षच नाही. तुमची क्षमा मागून बोलतो, अजून मला 1 तास थांबायचं इथे. तुम्हाला सांगू का, एखादा दागिना बाईने घातला आणि कोणी जर नाही बघितला तर तिला फार वाईट वाटतं. कोणीतरी विचार. मानसशास्त्राचा नियम आहे, मिळालेली वस्तू भोगण्यात आनंद नाही, तो दुसऱ्याला दाखवण्यात. आता समजा तिने जर सुंदरपैकी मोहनमाळ केली आणि घातली, 4 बायकांनी विचारलं पाहिजे ना, काय कधी केली, किती तोळ्याची आहे. कोणी नाही विचारलं तर राग येतो. आता पार्वती सुंदर अगदी
नटून थटून आली. भगवान शंकराचं लक्षच नाही. ते आपले गीता वागण्यात मग्न. पार्वतीला राग आला. काय माणूस आहे म्हणजे, किती अरसिक. आता मी एवढे दागिने घालून आले, विचारावं का नाही? तिने विचारलं, काय हो काय हो? भगवान शंकर बघितलं. काय म्हणते? काय तेच तेच पुस्तक रोज वाचायचं. काय म्हणली पार्वती? तोच 9वा 12वा 15वा रोज तेच तेच काय वाचायचं. भगवान शंकरांनी म्हणले, तुझ्याकडे तरी काय रोज बघायचे, झाले की 25 वर्ष. असं नवरा बायकोचं भांडण. राग आला पार्वतीला, राग आला. ज्ञानेश्वर महाराज फार गोड बोलतात. ज्ञानेश्वरी खूप छान वाचा. मला आठवतं, म्हणजे रविबुवा बसलेत, मारुती बुवा बसले की तास 2 तास नाही 5-5 तास तानपुरात शांत ज्ञानेश्वरी वाचायचे. ज्ञानेश्वरी अशुद्ध वाचलेली त्यांना आवडायची नाही. मी कधी कधी जायचो त्यांच्या खोलीवर भेटायला. मस्त बसलेले असायचे तानपुराला आणि सुंदर ज्ञानेश्वरी वाचत असायचे. अर्थ किती सुंदर ज्ञानेश्वरीचा, तो गाताना कळतो, तो वाचताना कळतो. हे भांडण ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओळीत संपवले बरं का. येत गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी तेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. भवानीने प्रश्न केला, मग भगवान शंकराने ते भांडण इतक्या सहज मिटवलं. रागावली ना पार्वती. इतकं सुंदर वाक्य ज्ञान. मला तुम्हाला सांगतो, असे प्रश्न आहेत ज्ञानेश्वरीचे. ज्यांनी ब्रह्मचार्याचा आशीर्वाद वर स्वीकारून ज्ञानेश्वर महाराज जीवन जगले, त्यांना प्रपंचातले अनुभव कसे आले आणि त्यांनी कसे मांडले, इतके सुंदर मांडले. नवरा बायकोचं भांडण हा काय ज्ञानोबराचा विषय आहे? हा, ते तुकाराम महाराजांनी मांडले असे तर मान्य, त्यांना रोज सामना होता, मान्य. त्यांचं पण भांडण होतं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी इतक्या सुंदर मांडले. ते म्हटले, पार्वती, मी गीता वाचतो, तुला वाटलं असेल, राग आला असेल, पण खरं सांगू काय शब्द घातले ज्ञानेश्वर महाराज. ते म्हणले, पार्वती, हे अंबिके, तुझं सौंदर्य जसं नित्य नूतन आहे, तसं गीता तत्व पण नित्य नूतन आहे. तिचंही भांडण मिटलं. पार्वती, तुझं सौंदर्य जसं नित्य नूतन आहे, तसं गीता तत्व सुद्धा नित्य नूतन आहे. जसं पार्वतीचं सौंदर्य नित्य नूतन, गीतेचं तत्वज्ञान नित्य नूतन, तशी भगवान कृष्णाची लीला नित्य नूतन. रोज ऐकावे वाटते, रोज ऐकली तरी ते ऐकावंच वाटतं. तुम्हाला सांगू का, आता सगळ्या माझ्या माता भगिनी माझ्या साक्षीला आहे. तिचं लेकरू कसं पण असू दे, काळं असू दे, बेंद्र असू दे, तिरळं असू दे, शेंबडा असू दे, चपटा असू दे, तिला उपमा कशाची देते ती? गोपाल कृष्णाची. देते का नाही? काय माझा बाळकृष्ण आहे असं म्हणतात ना. एक तरी बाई कधी म्हणली का, काय माझा नरसिंह दिसतोय? नरसिंहाची उपमा दिली का कुणी? दिली तर बाळकृष्णाची दिली तर. अहो, आता तुम्हाला काय सांगू, माझं अनुभवाचं कीर्तन आहे. मागच्या आठवड्यात माझं कीर्तन झालं काल्याचं नाशिकला. एक म्हातारी भेटायला आली मला, बरं का, आणि म्हणली, माझा नातू साक्षात कृष्ण आहे. म्हणलं, काला झाल्यावर दर्शनाला येतो दीक्षित साहेब. ती म्हणली, माझा नातू साक्षात कृष्ण आहे. म्हणलं, कशावरून आजी? माती खातो. झाला कृष्ण. भगवंताच्या लीला अशा अगम्य लीला. अरे, त्याने माती खाल्ली म्हणून तुझा मुलगा नातू माती खातो म्हणजे तो कृष्ण नाही होणार. त्याने गोवर्धन पर्वत उचलला, तुझ्या नातवाच्या हातात एक 10 किलोचा धोंडा दे, बघू त्याला उचलता येतो का. मला लांबवण्याचा अर्थ नाही. भगवान अवतीर्ण झाले, गोकुळात आनंद झाला,
नंदानी लोकांना दानं वाटली, रांगताना लीला केल्या. भगवान जरा मोठे झाले. पेंद्या, वडज्या, वाकड्या, बोबड्या हे सगळे समंगडी गोळा केले. ते असे वाढून गेले होते. पाप्याचं पितर झालं होतं. त्याला काय रे, तुम्ही दही दूध खाता का नाही, लोणी खाता का नाही? नाही म्हणले, लोणी सगळं मथुरेला जातं, आम्हाला आई फक्त ताक देते. लोणी मथुरेला, आम्हाला ताक. भगवान म्हणले ठीक आहे, मी तुम्हाला देतो, चला आधी देतो पोट भरी, पुरे म्हणालो तो भरी. भगवान कृष्णाने एक मंडळ स्थापन केलं आणि त्याचं नाव भगवान कृष्ण चौर्य मंडळ. अध्यक्ष भगवान, सेक्रेटरी पेंद्या, खजिनदार वाकड्या, बाकीचे सभासद. आणि लागले चोऱ्या करायला. या घरी चोरी, त्या घरी चोरी, त्या घरी चोरी. एक म्हातारी म्हणते, माझ्या घरी कसा येतो बघतेस त्याला. भगवान म्हणले, पेंद्या पत्ता टिपून घे, म्हातारी आगाऊपणा करायला. संध्याकाळी त्याच घरी गेले. खा लोणी खाल्लं. जाताना एवढा लोण्याचा गोळा उचलला, त्या म्हातारीच्या तोंडाला थोडा लावला, त्या सुनांच्या पण लावला. सकाळी म्हातारी लवकर उठली. वयामानाला झोप लागत नाही वयस्कर माणसाला, वय झालं की झोप लागत नाही. बरं, झोप लागे ना का न लागे ना, दुसरी झोपलेली बघवत नाही. हा म्हाताऱ्यांचा खोडसाळपणा. त्या म्हातारीने त्या पोरीनं उठवलं, उठा, काम धंदा नाही, झोपल्या. त्या उठल्या तर त्या म्हातारीच्या तोंड बघितलं तर ते सुनांच्या तोंडाला लोणी लागलेलं. ती म्हातारी म्हणली, या खातात आणि त्याचं नाव घेतात. म्हणून त्या सुनानं तिने बडबडायला सुरुवात केली. पण मोठ्या सुनेचं लक्ष गेलं सासूबाई. तर ती म्हणली, सासूबाई पण आपल्याच मतदारसंघातली, तिच्या तोंडाला लोणी होतं. तर तिने आरसा उचलला, त्या म्हातारीच्या तोंडासमोर धरला. बघा म्हणले, काय बघा तर खरं. बघितलं तर तिच्या तोंडाला लोणी, नथीला लोणी. म्हणजे अगं बाई, माझ्या कोणी लावलं? म्हणजे ज्याने आमच्या लावलं त्याने तुमच्या पण लावलं. रात्री तो आला होता बरं का, रात्री तो आला होता. एक का दोन का तीन अशा अनेक लीला झाल्या. गवळणीच्या तक्रारी यायला लागल्या. गवळणी म्हणल्या, यशोदे, कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. भगवान कृष्णाला आईने काठी दिली, एक घोंगडी दिली, शिदोरी दिली, आणि तू जा, गाई घेऊन जा. सगळ्या गोपाळाला घेऊन भगवान गोपाळ कृष्ण जंगलात आला. यमुनेच्या विस्तीर्ण वाळवंटामध्ये खेळ सुरू झाले. गायी चरत होत्या, गोपाळ खेळत होते. हमामा, कुंबरी, आट्यापाट्या, लगोऱ्या, चेंडू असे अनेक खेळ भगवान खेळले. 12ला माध्यानाला सूर्य वरती आला. पेंद्या म्हणाला, देवा, आता काही खेळण्यामध्ये मजा नाही, आता भूक लागली, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, चला आता आपण काला करू. परिणाम काय, तो काला केला. बरं का, काला म्हणजे कोणाची भाकरी, कोणाची चपाती, कोणाचा भात, कोणाचं दही, कोणाचं लोणचं, कोणाचा पापड, कोणाची मिरमुंड, कोणाचा लाडू, कोणाची चकली, जे काही आणलं होतं ते सगळे खडकावर त्यांनी काला केला. त्याचा वास इतका सुटला. तुम्ही सगळ्या माझ्या माता भगिनी मला खूप मदत करणार आहे. रोज आपण घेवड्याची करतो भाजी, भेंडीची करतो, गवारीची करतो का नाही? पण सगळ्या भाज्या भोगीच्या दिवशी शिजवतात तेव्हा कशा लागतात? तोंडालाच पाणी सुटतं. त्या सगळ्या भाज्या एकत्र केल्यावर भोगीची भाजी असते का नाही? आळंदीला गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे. विद्यार्थ्यांना मधुकरी मागायला, मधुकरी किंवा एक किटली असते, त्या किटलीमध्ये प्रत्येक दारात जायचं, श्री विठ्ठल मधुकरी म्हणायची. मग ती बाई चपाती भाकरी देते आणि त्या किटलीमध्ये ती भाजी टाकली जाते, पातळ असो घट्ट असो. 50-50 घरच्या भाज्या एकत्र त्या किटलीत येतात. ती मधुकरची भाजी एवढी चांगली लागते, पंचपक्वान्नाच्या तोंडात मारील अशी भाजी.
बहुत बढ़िया, मैंने कई बार खाई है, बहुत अच्छी. सगळा काला झाला, त्याचा वास. परिणाम आजी ओस अमरावती, आजी ओस अमरावती, आजी ओस अमरावती, आजी ओस अमरावती. काला पहावया येती, काला पहावया येती, काला पहावया येती, काला पहावया येती. देव विसरती, देव विसरती, देव विसरते, देव विसरते. देह भाव आपुला, देह भाव आपुला. समाय गेली, आनंद 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 समाय गेली. काल्याचे न्यासे देव जडी झाले मासे. स्वर्गातून देवाने बघितलं काला सुंदर आहे, तो खायला मिळाला पाहिजे, म्हणून देवाने मासे झाले यमुनेच्या तीरात. यमुनेच्या नदीमध्ये काय झाले? कशासाठी? तर आता हे गोपाळ काला खातील आणि हात धुवायला येतील. हात धुताना त्यांच्या हाताचा काला पाण्यात पडेल आणि आपण मासा म्हणून खाऊ. हा कसला बाबा? हा सगळ्या गोपाळांना म्हटला, गोपाळांनो नदीकडे जाऊ नका, त्याच्यात खूप मगरी आहेत, त्या मगरी तुम्हाला खातील. तो हात धुवायला यमुनेला जाऊ नका. पेंद्याने विचारलं, अरे पण हाताला आता खरकट लागले, त्याचं काय? ते म्हणजे टिरीला पुसा. तुम्हाला नाही कळणार, सांगू का? आता 5000 नाही लाखो वर्ष झाली या घटनेला. अजून सुद्धा परंपरा काय, रुमाल नसलं तर माणूस कुठं पुसले. आता रुमाल नसेल, काय दिलाय? जरा बोलू का? काला देवाना मिळाला नाही. जरा बोलतो, कडक बोलतो, जरा रात्री पण बोललो. आता ठीक आहे, वयाच्या मानानं आता ठीक आहे. काय हे देव जरा मला वेडेच वाटतं. काय मला पाप लागलं तर लागू दे, पण हे इंद्रादी देव वेडेच वाटतात मला. जरा कमी आहे. नाही कळलं? सांगू म्हणतात. अरे काला खाण्यासाठी या देवाला मासा व्हावं वाटलं. ते जर गोपाळ झाले असते तर काला मिळाला असता. काय मासा व्हायचं कारण? मासा होण्यापेक्षा ते जर गोपाळ झाले असते, देवानी स्वतःच्या हाताने काला दिला असता. म्हणून देव वेडे म्हटलं. त्यांना मासा व्हावा वाटलं, पण गोपाळ नाही व्हावं वाटलं. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव, काला वाटू एकमेकाला वैष्णवनिका संभ्रम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. बोला ज्ञानदेव, ज्ञानेश्वर माऊली, काला झाला. काल्याचा प्रसाद आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. 61 वर्ष झाली आपल्या ज्ञानेश्वरी पारायणाला आणि अखंड हरिनाम सप्ताहाला. हरिहर संत सेवा मंडळ सेंच्युरी मिल यांनी 1965 साली वैकुंठवासी गुरुवर्य पारणाचार्य पुंडलिक महाराज, वैकुंठवासी गुरुवर्य निवृत्तीनाथ महाराज देशमुख नागपूरकर, आदरणीय राणे गुरुजी आणि सगळ्या मिलचं प्रशासन, मॅनेजमेंट, या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने केलेला उत्सव
आज 60 वर्ष संपूर्ण होऊन 61वा उत्सव साजरा करतोय. मी या प्रसंगी या समारंभात ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. जी काही मंडळी आपली कार्यरत आहे त्यामध्ये सर्वांचा नामनिर्देश मला करता येणार नाही. एखादं नाव राहून गेलं तर कदाचित मी दोषी ठरेन. त्या सर्वांचा या ठिकाणी उल्लेख करतो की ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं. आमचे सर्व टाळकरी मंडळ त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. या 8 दिवसात ज्यांनी कीर्तन केली त्या सर्व कीर्तनकारांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचं ज्यांनी एक महत्त्वपूर्ण कार्य संपन्न केलं ते हरिभक्तीपरायण नरेंद्र बुवा राणे. आपल्या वडिलांची परंपरा सांभाळत त्यांनी या ठिकाणी गेली काही वर्ष पारायणाची दोरा सांभाळली. त्यांचं पण अभिनंदन. त्याचबरोबर आपण सर्व श्रोतेगण पारायणाला वाचक बसले त्या वाचकांचंही अभिनंदन. त्याचबरोबर गेली 8 दिवस सातत्यानं कीर्तनाला येऊन तुम्ही शोभा आणली त्या सर्व श्रोत्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. आणि या उत्सवाला ज्यांनी देणगी रूपानं मदत केली त्याचबरोबर धान्य रूपानं वस्तू रूपानं मदत केली त्या सगळ्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, सगळ्यात मोठं दान असेल तर ते अन्नदान आहे. आपल्या घरातला थोडासा का होईना हिस्सा कार्याच्या या प्रसादामध्ये पडला पाहिजे. मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो की मंडळ खूप ताकदीनं सेवा करत असतं. अनेक अडचणी येतात. यावर्षी निवडणुकीच्या या कालखंडामध्ये आपल्याला पुढे यावं लागलं 15 दिवस, पण आपण तरी सुद्धा हा उत्सव 15 दिवस उशिरा का होईना पण करण्याचा मनसुबा केला. मी सगळ्यांना सांगणार आहे की आपण सगळे लोक मराठी असेल, हिंदी असेल, तेलुगू असेल, जवळपास 21 दिवस हा उत्सव मोठ्या श्रद्धेनं चालतो. सगळ्यांनी यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. आपण सगळे मुंबईचे लोक, आपापल्या गावाकडून इथं स्थायिक झालेले लोक, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रति प्रेम असणारे लोक, श्रद्धा असणारे लोक, सगळ्यांना माझं सांगणं आहे मनपूर्वक की आपण या उत्सवामध्ये सम्मिलित व्हा. तनानं, मनानं, धनानं याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे. कारण तन अशुद्ध आहे, मन अशुद्ध आहे आणि धन पण अशुद्ध आहे. पण तन शुद्ध करायचं असेल तर स्नान करावं लागतं, मन शुद्ध करायचं असेल तर ध्यान करावं लागतं आणि धन शुद्ध करायचं असेल तर दान करावं लागतं. हे जर आमच्याकडे झालं तर कदाचित आम्हाला खूप काही चांगला एक वारसा प्राप्त होईल, पुढच्या पिढीला पण मिळेल. मला या सेंच्युरी मिलमध्ये येत असताना नेहमी आनंद वाटतो. गुरुवर्य पुंडलिक महाराजांचा हाताला धरून मी सेंच्युरी मिलला आलो. मला तुम्ही सगळ्यांनी गेली 40 वर्ष अखंड प्रेम दिलं आणि मी देखील उत्सव मोठा का छोटा हे न बघता येत राहिलो. 1984 ला आलेला प्रमोद महाराज आणि आजचा प्रमोद महाराज याच्यात खूप फरक आहे. पण तरी सुद्धा मला ज्यांनी हे परमार्थाचं बाळकडू पाजलं त्याची कृतज्ञता म्हणून माझं सातत्यानं येणं आहे. आणि अनुबंध असा मी रात्रीच घोषित केलं बरं का. बिर्लाजी आपण नव्हतात पण रात्री मी सांगितलं, सगळ्या लोकांना सांगतो. मग आमचे रवींद्र बागडे असतील, आज भगवानराव बागडे आलेले आहेत आवर्जून बोरिवलीवरनं, आमचे दीपकजी आहेत, आमचे मालुसरे आहेत, आमचे ललनजी शर्मा आहेत, आमचे इतरही सगळे सभासद जे इथं कुदळे आमचा परिवार आहे, हे सगळेजण यात सम्मिलित होतात आणि कार्यक्रम करतात. या सगळ्यांना एकच सांगतो की याचा एक माझा अनुबंध कोणता आहे माहिती आहे का. दीक्षित साहेब हा खूप मोठा अनुबंध आहे. काय अनुबंध आहे तर जेवढं या उत्सवाचं वय आहे तेवढं माझं वय आहे. उत्सव 61 वर्षात झाला आणि मी पण 61 वर्षाचा झाला. त्यामुळे जेव्हा ह्याची शताब्दी होईल तेव्हा मी पण 100 वर्षाचा असेल. हा सप्ताह जेव्हा 100 वर्षाचा होईल आणि तो हो आता अमृत महोत्सव येईल, त्याच्यानंतर मग शताब्दी होईल आणि भगवंताने सगळ्याला आपल्याला आयुष्य द्यावं. तेवढं काय देवाने आयुष्य द्यावं, ज्ञानेश्वरी पारायणासाठी द्यावं, तुकाराम गाथेच्या पारायणासाठी द्यावं. तुम्हाला मी एवढंच सांगणार आहे की बाबा आपण आपल्याला व्यस्त जीवनामध्ये दररोज 10 वेळा का होईना ज्ञानेश्वरीच्या वाचल्या पाहिजेत. तुकाराम महाराजांचा एखादा अभंग वाचला पाहिजे. जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र सतत जप केला पाहिजे. मनुष्य देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आज मिळालाय
जो चाहे कछु करले भलाई, हे लक्षात ठेवा. तर आम्हाला पुढच्या काळामध्ये येणेच शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना यर झारे चिरा पडे, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. 61च्या निमित्तानं जो ग्रंथ प्रकाशित झाला तो रात्री दाखवला. ज्यांना पाहिजे त्यांनी या ठिकाणी आमचे पार्थ महाराज पाटील उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं तो ग्रंथ घ्यावा. त्याचं मूल्य 500 रुपये. आपल्याकडे नगद नसेल तर ऑनलाईन सुद्धा तुम्हाला RTGS मारून तो घेता येईल. पण तो एवढ्यासाठी घ्या की त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व विद्वानांचे लेख आहेत, वेगवेगळ्या विषयांचे लेख आहेत, माझ्याही संबंधानं त्याच्यामध्ये लेख आहेत. आपण तो घ्यावं, वैचारिक धन लुटावं, मुलांच्या हातात तो द्यावा, चांगल्या विषयावर त्यांना वाचायला शिकवावं. कारण पुस्तक वाचणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. पुस्तकाशिवाय मस्तक सशक्त होत नाही, हा इतिहास आहे. म्हणून वाचलं पाहिजे. ज्यांना पुस्तक पाहिजे त्यांनी ते घ्यावं. याच्यानंतर दहीहंडीचा अभंग होईल, कालेचे अभंग होतील, दहीहंडी फुटेल, सर्वांना कालेचा प्रसाद मिळेल आणि आरती होईल. आणि आरती झाल्यानंतर सगळ्यांना महाप्रसादाचं आयोजन केलंय. ते सगळ्यांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. कारण दररोज आपण घरी जेवतो ते जेवण असतं आणि देवाच्या दारी जेवतो तो प्रसाद असतो. तो प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही, एवढी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देतो. माऊलीचं भजन झालं. जय जय विठ्ठल, 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 जय जय शिंकेला वेदे तुली होतो ठिकाणचे वारे दोई करे मुखपत्र आवाहरिच्या गाला दोई जादू परा दोई करे मुखपत्र आत्माने वारे दोई करे मुखपत्र कृष्णमय अवधि जगातु माला वाटू Raja
लोपरे जगे मोरे अवतार रंग आवडे नाडे आते नाडा शिरके साधन विदला माझा नाडा कटुय बोले विश्व समाज के राम राजा माया कैवल देता शिरके साधन माया विदला माझा तुकाराम स्वामी गुरु राम सचिदानंद गुरु आय राघवे राम तुकाराम राघवे सागरात स्वामी सद्गुरु राम आय राघवे राम तुकाराम तू गीता तोळणे ब्रह्म तुकाचे देव राम स्वामी सद्गुरु नाम सचिदानंद गुरु आय राघवे राम तुकाराम गरुड रांगरो देव मंडळी भेटू तया कल्पतरुच्या आरोह वेदनाचे सामने लाभ बोल तिच्या नव पिजाने चंद्र विजाला मातंड गीता प्रेम हे सर्वाई सदा सज्जन सुरे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवे ते रोगी भजवानी बुद्धी अखंडे आणि ग्रंथो विशेष लोके दृष्टांत विजय एक म्हणे विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ ये देवरे ज्ञान देव तुझिया झाला हे देवरे ज्ञान देव तुझिया झाला हे देवरे ज्ञान देव तुझिया झाला ओम शांती 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 हरि आता माझी बंद
Yes.